धिक्कार असो महाराष्ट्राच्या सर्वांचा धिक्कार असो महाराष्ट्राच्या ट्रिपल भोगे सरकारचा धिक्कार असो ही गुंज इंदापूरमध्ये सुरू होते मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर जयदीप आज या ट्रिपल इंजिनचा खोक्याचं सरकार आहे 50 खोके 50 खोके नॉट ओके का गराज नेटवर्क ग्रेट क्लेम कवर ग्रेट प्राइस वेट वाह प्राइस भी ग्रेट टाटा AIG कार इंश्योरेंस ट्रस्टेड नाम फैंटास्टिक नाम तुम्ही बघा 50 खोके सरकार बनवायसाठी 50 खोके त्यांच्याकडे आहे किती खासदार आमदार फोडले 50 खासदार 50 आमदार फोडले 50 खोके किती पैसे झाले किती 2,500 कोटी किती 2,500 कोटी तर या सगळ्या महिला भगिनींना दिले असते तर त्यांचे 280 आमदार असेच निवडून आले असते असते की नाही पण 50 खोके हा सगळा काळा पैसा बरोबर की नाही एक खोके म्हणजे किती पैसे मावशी किती 1 कोटी 50 कोटी एका आमदाराला आपण पिकवत का आपण पिकवणं आम्हाला खोके आणि इट इज नॉट ओके त्याच्यामुळे ही चेतावणी आहे या सरकारला मी सांगते आता अमोलदादांनी सांगितलं तसं आज नंतर बारामती आणि शिरूर इथला एकही टाळा जर फोडला त्यांनी तर गाठ अमोलदादा माझ्याशी आहे हा सगळा अधिकार तुमचा आहे तुम्ही काम करता आणि मी काय मागतोय अजून पगार वाढून किती मागतोय मला सांगा हे मेट्रो बनवतायत पुण्यात बरोबर मेट्रो माझा मेट्रोला विरोध नाही पण मेट्रोला किती पैसे लागतात 5,000 कोटी किती 5,000 कोटी मेट्रोला तुम्हाला आहे तुमच्याकडे 2,500 कोटी खोक्याचं सरकार करायला आहे पण आमच्या या एकल महिलांच्या सुखासाठी त्यांच्या पोरांच्या शिक्षणासाठी त्यांच्या पोरांच्या अन्नासाठी त्यांच्या सासू सासऱ्यांच्या औषधासाठी पैसे नाही त्या सरकारकडे त्याच्यामुळे आज आपल्या सगळ्यांनी एक वज्रमुठ बांधायची की 2024 मध्ये हे सरकार येणार आहे ते अंगणवाडी आशा भगिनींचं सरकार येणार आहे आणि मी तुम्हाला शब्द देते की राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि काँग्रेसचं सरकार आल्यावर 2 पहिली कामं मी करणार पहिल्या महिन्यात रेकॉर्ड करून ठेवा सगळे सरकार आल्यावर पहिलं काम काय करणार या राज्यातल्या कष्ट करणाऱ्या अन्याय झालेल्या शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी आम्ही करणार रेकॉर्ड करून ठेवा आणि जो कोणी मुख्यमंत्री होईल तुम्हाला तुमच्या तुम्ही याला भुजबळताई भुजबळताई इकडे आणि शेत आहे या दोघींना आम्ही मंत्रालयात बोलवणार आणि जे मुख्यमंत्री आहेत त्यांना चहा पाणी नाश्ता आम्ही देणार यांना आणि सांगणार तुमच्या मागण्या त्या पूर्ण झाल्यावर आम्ही राज्याच्या दुसऱ्या कामाला लागणार त्याच्यामुळे आज हे जे खोक्याचं सरकार आहे हे स्वार्थी सरकार आहे घर फोडा पक्ष फोडा पैसे वाटा पैसे आले कुठून हे पैसे कुठून तरी आले ना कुठून एक कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे ह्याचा कॉन्ट्रॅक्ट त्याचा कॉन्ट्रॅक्ट आमचं कॉन्ट्रॅक्ट भागत नाही अमोल बोले और सुप्रिया सुले की सबसे बड़ी ताकत हमारी ईमानदारी है आमचे विरोधक पण म्हणतात आम्ही नाही कुणाच्या भानगडीत ना कुणाचे 5 पैसे खाल्ले ना कुणाला 5 पैशाचा चहा पाजला त्याच्यामुळे आजच्या भानगडी हे सगळं आताचं सरकार त्यांच्या या भानगडीत मी तर विचार पण करू शकत नाही कोण आहे ही अंगणवाडीची सेविका ही एक महिला आहे ही आमची भगिनी आहे अर्ध्याच्या जास्ती एकच महिला आहे अशा एकच महिलांवर तुम्ही हात करणार हा भारतीय जनता पक्ष हा महिला विरोधी आहे का नाही मला सांगा हा पूर्णपणे आणि तो भारतीय जनता पक्ष नाहीये ही भ्रष्ट जुमला पार्टी आहे कोण आहे भ्रष्ट जुमला पार्टी
ते भ्रष्ट आहेत का नाही? भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि त्यांना सगळ्यांना स्वतःच्या पक्षात घेतलं की नाही? आरोप खोटे होते का नाही मला माहिती नाही, पण गोळा केलं की नाही सगळ्यांना? मग भ्रष्ट आहेत की नाही? जुमलेबाज आहेत. 15 लाख दिले का तुम्हाला? दिले असते तर कशाला ऐका आला असता? 2 कोटी नोकऱ्या केल्या का? तुमच्या हक्काच्या नोकऱ्या काढून घेताय की नाही? आता आम्ही कधी पापे, कधी दुसऱ्या महिलेचं काही घेऊ नये बाबा. पापे मी रामकृष्ण हरिवाली आहे, माझा पांडुरंग चिडेल माझ्यावर. त्याच्यामुळे आम्ही रामकृष्ण हरिवाले, मला रोज रात्री झोपायच्या आधी पांडुरंगाला उत्तर द्यायचं असतं दिवसभरात काय केलं. आज मी पांडुरंगाला हात जोडून म्हणेन की पांडुरंगा, सगळ्या या भगिनीचं दुःख आहे, तुझ्या पावलापाशी सोडते. हे सरकार हद्दपार करूया आणि तुमच्या हक्काचं भगिनीचं सरकार महाराष्ट्रात आणि देशात आणूया आणि तुम्हाला न्याय देऊया. आणि इथपर्यंत सांगते की आता 6 महिने सगळ्यांचं इलेक्शन नाहीये, पण तोपर्यंत महाविकास आघाडी 3 तारखेला तुमचं आंदोलन आहे बरोबर. तुमच्या सगळ्या आंदोलनाला राजकारण बाजूला ठेवून माणुसकीच्या नात्याने राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस पक्ष हा पूर्ण ताकदीने 3 तारखेपासून रोज तुमच्या बरोबर आम्ही सगळे बसू आणि जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळत नाही आम्ही तिथून हलणार नाही. आणि फक्त पक्षातले महिला नाही, हा महिलांचा नाही. रक्षाबंधन करताना अमोल दादाला जेवढा हक्क माझ्यावर आहे तेवढाच हक्क आपल्या अमोल दादावर पण आहे. आणि हा भाऊ तुमच्या बरोबर उभा राहील आणि जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत तुमचा हा भाऊ तुमच्याला खांद्याला उभा राहील अशा तुम्हाला देते. त्याच्यामुळे आज इथूनच मी एक चेतावणी देते आणि एक प्रेसवाले बघतात सगळे प्रेसवालो. आता एवढी बातमी आज लावा चांगली आमच्या महिला भगिनींची की महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री ट्रिपल इंजिनचं होक्याच्या सरकारला आम्ही शेवटची वॉर्निंग देतोय की अजूनही वेळ गेलेली नाही. आमची काम करायची भूमिका आहे. आम्हाला आमची पोरं जी गावातली आहे त्यांना अन्न मिळत नाही त्याचं दुःख आम्हाला आहे, ही आमची जबाबदारी आहे. पण तुम्ही आता हे लॉक उघडायचं, चावी काढायचे असले उद्योग करू नका. तुम्ही आमच्याशी चर्चा करा, चर्चेतून मार्ग काढू. आम्ही उद्या नाही आजपासून आम्हाला जायला तयार आहे, पण आमच्यावरचा अन्याय बंद झाला पाहिजे ही एवढीच आमची अट आहे बरोबर. आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारवर चर्चेला बसायला तुमच्या वतीने मीही तयार आहे, पण हा हट्टीपणा हा सरकार करतंय. कांद्याला भाव नाही, दुधाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, तुम्हाला अन्याय आहे, तुम्हाला पगार नाही. मला कुणाचं होतंय? मला फक्त कॉन्ट्रॅक्टदारी आपल्याला हद्दपार करायची आहे आणि पूर्ण ताकदीने तुमची ही महिला भगिनी आणि तुमचा भाऊ अमोल कोल्हे आणि माझ्या वतीने मी शब्द देते तुम्हाला की आम्ही दोघंही जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळत नाही आम्ही दोघंही स्वस्त बसणार नाही. हे सांगण्यासाठी आम्ही आलेलो आहे. तुमचा हा ठाणी नाद, हा आवाज इंदापूर पासून करेल, पण त्या मंत्रालयाच्या मुंबईच्या 6व्या मजल्यापर्यंत आपल्याला पोहोचवायचं आहे. आणि या त्याला आपल्याला हद्दपार करायचा पुढच्या टप्प्यात करू. पण आजच मी तातडीने माननीय मुख्यमंत्र्यांना फोन करीन आणि तुमच्या वतीने अमोल दादाने मी माननीय मुख्यमंत्र्यांची आजच चर्चा करून फोन वरनं की बाबा आमच्या त्या महिला भगिनी अडचणीत आहे, काहीतरी मार्ग काढा. आणि मार्ग नाही काढला तर हे आंदोलन तीव्र होईल. आणि मग मी सांगते नेहमी पुरुषांना सांगते की आमची महिला भगिनी ना खूप हळवी असते. ती जर कोणीतरी बोललं ना काही तिथंच तिच्या डोळ्यात पाणी येतं. पण जेव्हा संघर्षाची वेळ येते तीच डोळ्यात एक अश्रू आणणारी आमची महिला भगिनी झाशीची राणी होते हे या उभ्या देशाने पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे या मातृत्वाबद्दल आता बोललेले आपले अमोल दादा त्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. तुमचं नेतृत्व आम्हाला हवं आणि तुमचं मातृत्वही हवं. त्याच्यामुळे या दोन्ही गोष्टी मी सांगून काढण्यासाठी आता तिथूनच आम्ही लगेच माननीय मुख्यमंत्र्यांना फोन करू आणि तासाभरात कॉन्टॅक्ट झाल्यावर तुम्हाला त्या भुजबळ ताईंना किंवा आमच्या ताईंना मी निरोप पाठवतो. पण ह्याच्यातून मार्ग काढण्यासाठी मी तुमच्या वतीने पुढाकार घेते आणि माझी जबाबदारी आहे. आणि त्यातून जर नाही काही झालं तर 3 तारखेला तुमच्या बरोबर पूर्ण
पूर्ण ताकदीने आंदोलनाला उतरी. एवढंच आपल्याला सांगू. आपण आता आपल्याला पुढे जायचंय का? हमारी यूनियन, हमारी ताकत, हमारी यूनियन, हमारी यूनियन, हमारी यूनियन. चला, जय हिंद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.